सन्मान्य सदस्य सुनील मुसारा। आपल्या आदिवासी विकास विभागामध्ये जे आपल्या वसतिगृह आहेत, या वसतिगृहांमध्ये 300 मुलींमागे एक स्त्री अधीक्षिका आपले काम करते। 400 मुलांमागे एक आपला स्त्री अधीक्षक आहे। याच्यामुळे ती भरती होणं गरजेचं आहे। ती भरती आपण करणार आहोत का? आणि साहेब, दुसरा प्रश्न आहे की आपल्या आरोग्याचा विषय आहे की आपल्याकडे नेहमीच विद्यार्थ्यांना वेळेवर दवाखान्यात नेल्यामुळे अनेक आपली मुलं दगावतात। माझी आपल्याला सरकारला विनंती आहे की प्रत्येक आश्रमशाळेमध्ये एक रुग्णवाहिका आपण घेतली, मारुती इको सारखी 7 लाख रुपयाची जी किंमत आहे, तर आपल्याकडे आपण खूप खर्च या सगळ्या विषयांवर करतो। तर त्यामध्ये ॲडिशनल जर आपण एक रुग्णवाहिका जर आपण घेतली, एक जर जीव आपण वाचवला वर्षभरामध्ये, तरी त्याची ते आपला खर्च त्या ठिकाणी मार्गी लागेल। तर त्यासोबत एक GNM मागच्या काळामध्ये आपण मंत्री असताना 2004 ते 2009 या काळामध्ये खूप चांगले निर्णय साहेब आपण त्या काळात घेतले होते। म्हणजे त्यामध्ये लोकांना घरकुलांचा विषय असेल, शबरी महामंडळाचा, किंवा गाई म्हशी ज्या आपण लोकांना दिल्या, ऑइल पंप, वीज पंप वगैरे। तर याबरोबरच एक GNMचं पद जर आपण या आश्रमशाळेमध्ये जर नियुक्त केलं तर त्या ठिकाणी मुलं मुली यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र विषय 500-600 मुलं आपली ॲव्हरेज एका शाळेमध्ये असतात। तर आपण त्या करणार आहोत का, याबद्दल माझा प्रश्न आहे। धन्यवाद। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सन्मान्य सदस्याने जो प्रश्न विचारला, आपण आता अधीक्षकाचे पद जेव्हा आकृतीबंध तयार झाला त्यावेळेला 200 मुलांमागे एक अधीक्षक अशा पद्धतीचे आपण निर्णय घेतले होते। परंतु आता रिसेंट काळामध्ये प्रत्येक आश्रमशाळेमध्ये एक अधीक्षक आणि एक अधीक्षिका अशी 2 पदं आपण त्या ठिकाणी निर्माण करतो आहोत। त्याची भरती प्रक्रिया पण सुरू आहे। त्याचबरोबर सिस्टर आहे। पूर्वी आपण हे नर्सेसची पदं आपण मंजूर केली नव्हती, त्यांना अधीक्षकाच्या पदावर घेत होतो। परंतु आता स्पेशल आपण ही नर्सेसची पदं प्रत्येक आश्रमशाळेमध्ये आपण मंजूर केली आहे। आणि त्याचबरोबर प्रत्येक प्रकल्पामध्ये एक डॉक्टर सुद्धा आपण नेमणूक करण्यासाठी मान्यता दिलेली आहे। त्यामुळे अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला आरोग्याची सुविधा चांगल्या रीतीने होऊ शकेल। मधल्या काळामध्ये आपण आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून या आश्रमशाळांमध्ये आणि वसतिगृहांमध्ये आरोग्याच्या सुविधा त्या ठिकाणी ताबडतोब देता याव्या म्हणून आपण काही पथकं तयार केली होती आणि त्या ठिकाणी गाड्या दिल्या होत्या। परंतु एकंदरीत त्याचा रिझल्ट चांगला येत नसल्यामुळे त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी गाड्या देणं बंद केलं। पण तरी सन्मान्य सदस्यांचं एकंदरीत त्यांचा आग्रह आहे की आपण या ठिकाणी याच्यावर विचार व्हावा। निश्चितपणाने त्याच्यावर आपण विचार करू।